तर मित्रांनो, खूप असा काय बोलतात ते घाईवरून आलेला क्षण. आम्ही चाललोय वॉर मेमोरियलला आतमध्ये. फायनली जे आतापर्यंत फक्त टी व्हीत बघितलं होतं आणि खूप बघायची इच्छा होती ते कारगिल वॉर मेमोरियल जस्ट माझ्या बाजूला. आणि खूप धन्य समजतो मी स्वतःला की आज मी इथे उभा आहे. काय बोलतोय श्रद्धा? खरंच. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही. आणि ह्या साईडला किती सुंदर आहे, खूप सुंदर केलं आहे मित्रांनो. आणि आम्ही वॉर मेमोरियलच्या आतमध्ये आलो आहे. हे वरती तुम्हाला जो डोंगर दिसतो ना, तिकडून अटॅक झाला होता. आणि ह्या साईडला एक पॉईंट आहे, तिथून आपल्याकडून अटॅक सुरू होता. किती मेमोरेबल गोष्ट आहे, खरंच खूप मेमोरेबल लाईव्ह. आणि आपण बघतोय आता, म्हणजे मला खरं डोळ्यात पाणी आलं. तुम्ही नक्की या, व्हिजिट करा. ठीक आहे, आता आम्ही हळूहळू बघणार सर्व माहिती मित्रांनो, तुम्ही इथे वाचू शकता. आणि मित्र हो, इथे आपले सर्व वीरमरण पत्करलेले जवान आहेत. इथे त्यांची समाधी केलेली आहे. एंट्री केल्या केल्या का रे डोळ्यात पाणी येतं. बरोबर. ॲक्च्युली काय बोलू ते सुचत नाही आहे. म्हणजे मी असं काहीतरी बोलेन आणि काहीतरी चुकीचं निघेल त्याच्यावरून असं मला भीती वाटते, म्हणून मी बोलत नाही. पण मी एकदम स्पीचलेस आहे. म्हणजे तुम्हाला फोटोजमध्ये तर एवढं कळणार नाही, पण तुम्ही जेव्हा कधी इथे आलात तेव्हा तुम्ही जे मला आता मी अनुभवतोय ना, ते तुम्ही अनुभवाल आणि तुम्हाला खूप गर्व वाटेल इंडियन आर्मीचा. ॲक्च्युली आम्ही जम्मूपासूनच जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा टप्प्याटप्प्यावर पूर्ण आर्मी होती. ठीक आहे, कसलंच टेन्शन नाही की बाबा काय भीती नाही, काय नाही. तर हॅट्स ऑफ टू देम. जबरदस्त. इतक्या प्रमाणामध्ये आपले जवान कारगिल युद्धामध्ये शहीद झाले होते. तर आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल? आपण छोटी माणसं. आणि सध्या ते आपल्याला भेटलेले ते एक जण कोल्हापूरचे होते, ते एवढा डाऊन टू अर्थ होते ते सैनिक. जबरदस्त. आम्हाला बोलायला पण मजा आली. काय बोलतो राज, काय एक्सपिरियन्स? काय रे, फक्त शब्द सुचत नाहीत खरंच आता बोलत असताना. म्हणजे इथून येत असताना माझ्या चेहऱ्यावरती स्माईल होती की चल मी काहीतरी पाहतोय. त्या टायमात जे काही युद्ध झालं होतं तेव्हाच्या काहीतरी गोष्टी असतील असं मला वाटलं होतं. पण इथे आल्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा समाधी बघितल्या तेवढी प्रचंड वाईट वाटलं की इतके जवान आपले तेव्हा युद्धामध्ये शहीद झाले होते. म्हणजे मी ह्या क्षणाला असा विचार करतोय की काय झालं असेल त्यांच्या घरामध्ये, ज्यांची लहान मुलं असतील आणि ते शहीद झाले असतील, ज्यांचा तरुण मुलगा या युद्धामध्ये शहीद झाला असेल. आपण बोलत असताना अंगावरती खरंच काटा येतो. आपण येताना किती होते जम्मू पासून सर्व फुल फिल्डिंग. जम्मू पासून इथपर्यंत येत असताना काही गोष्टी बघत होतो आम्ही की शक्य नाही खरंच असं की दिवस रात्र एका जागेवर आणि ते पण आणि सगळ्या गोष्टी कॅरी करून एका ठिकाणी उभं राहणं. आणि कुठेही जवानांना खाली बसलेलं पाहिलेलं नाही. ज्यांना ज्या ठिकाणी ड्युटी दिलेली आहे ती या ठिकाणी ते 12 मी ती गोष्टी त्यांच्याकडनं माहिती विचारली सुद्धा. 12 तासाची ड्युटी, असे नाही की 2 तास 3 तास 4 तास, 12 तासाची ड्युटी त्यांना दिलेली आहे. ते कुठल्याही प्रकाराची टांगळमंगळ न करता किंवा कुठल्याही प्रकाराची एक्सक्यूज न देता ते ड्युटी करतात. आणि दोघं पण आजूबाजूला होते, ते पण बोलत नव्हते एकमेकाशी. म्हणजे एवढं त्यांचं मतलब कार्य आहे. म्हणजे एवढं ते स्ट्रिक्ट आहेत स्वतः. म्हणजे एक जवान इथे तर दुसरा जस्ट 50 मीटरवरच आहे, तरी पण ते एकमेकाशी बोलत नव्हते, आपलं कार्य करत होते फक्त. तर नक्की या तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. कॅप्टन विक्रम बत्रा. तर मित्रांनो, आता इथे कारगिल दिवस जो आहे त्याची तयारी जय्यत सुरू आहे. आणि आम्ही पण थोडे फोटो क्लिक घेतलेत, आमच्याबरोबर मेमरीज घेतल्या आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार टोटल 559 आपले जे जवान होते त्यांना वीरमरण आलं आहे ह्या कारगिल युद्धात. तर त्यांना खरोखर सल्यूट आहे. आणि तुम्ही जम्मू काश्मीरला कधी याल तर तुम्हाला कळेलच किती इंडियन आर्मी आपली पॉवरफुल आहे. तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. ठीक आहे, जम्मू काश्मीरला एकदा या, तुम्हाला कळेल. आणि हे जे स्टेटमेंट आहे हेच किती भावूक करणार आहे तुम्हाला समजू शकतं. हे जे मागे दिसतं तुम्हाला, तिथे आम्ही आता एक व्हिडिओ क्लिप पाहिली. म्हणजे थिएटरसारखं केलं आहे थोडं छोटंसं. आणि तिथे व्हिडिओ करायला देत नाहीत म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. पण असं बोलतात ना, अंगात रक्त सळसळून येतं, एकदम अंगावर काटा आला एकदम ती व्हिडिओ क्लिप बघताना. म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. म्हणजे एकदम A to Z जेवढे पण पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सबद्दल माहिती दिली आहे.
टायगर हिल आणि सगळं. तर खूप सुंदर वाटलं. म्हणजे सफल झालं. म्हणजे ही ट्रिपच आमची सफल झाली. इथे फक्त इथे विजिट करून. बाकी तर ठीक आहे, बाकी तर मौज मजा आहे. तर चला आता बघूया आम्ही कुठे निघतोय. आता कारगिल आहे इथून अराऊंड, म्हणजे जे ॲक्च्युअली ते जे कारगिल गाव आहे ते अराऊंड आहे 53 किलोमीटर्स. म्हणजे आम्हाला 1 सव्वा तास लागेल. ओके चला मग निघूया. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे कारगिलमध्ये. ॲक्च्युली प्लॅन तर होता लेह पोचायचा, पण काही कारणास्तव आम्हाला वॉर मेमोरियल आहे, कारगिल वॉर मेमोरियल, ते एवढं आवडलं की तिथे आम्ही 3 ते 4 तास आमचे स्पेंड केले पूर्ण. खूप सुंदर आहे. ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे त्याबद्दल. तर अशा रीतीने मग आम्ही तिथून निघालो आरामात. आणि निघेपर्यंत आम्हाला वाजले 7:30 वाजता. आणि 8:30ला आम्ही आमच्या या हॉटेलला आलो. ॲक्च्युली 800 रुपयामध्ये सुंदरच रूम आहे. सर्व सोय आहे, फॅन आणि गिझरची. ACची गरज नाही कारण थंडी आहे. मेन सीन असा आहे की हे लोक फूड प्रोव्हाइड करत नाही, तर फूड आम्हाला परत बाहेर शोधायला जावं लागेल. आणि एवढे दिवसभर परत राईड करून आंघोळ केल्यानंतर परत बाहेर जायचा मूड नाही आहे. म्हणून आम्ही ट्राय करतो की त्यांना काहीतरी बोलून इथेच अरेंजमेंट करायला. ठीक आहे, तर बघूया कसं होतं ते. मित्रांनो, ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे तिकडेच बाईक धुतो आम्ही. बघू शकता ही राजची गाडी आणि ते आपली बाईक धुत आहेत. चांगली सोय झाली कारण बाईक एकदम मळली होती. आता ह्यालाच घेऊन मी हॉटेलला चाललो आहे. बोललो चल बाबा कुठे हॉटेल दाखव, तिथून आपण घेऊन येऊया बाहेर. मजा आहे, हीच तर मजा आहे, ऑन द स्पॉट हॉटेल बुक करायची. चला बघूया कुठे काय भेटतंय जेवायला ते. तर मी आता नाईट वॉक करतोय कारगिलमध्ये. नाम क्या आपका? अहमद अली सर. अहमद अली. तर चला नाईट वॉकला हॉटेल शोधतोय आम्ही. अच्छा मिलेगा ना खाना? बहुत अच्छा सा मिलेगा सर. ये नैन लाल चौक है, चला नैन सिटी. अभी हम लोग बाइक धो था, इसलिए अभी सबको खाना लेने के जा रहे हैं. लेट हो गया ना अभी. एका हॉटेलमध्ये आलो आम्ही शोधत. आता बघूया इथे काय भेटतं ते. ऑर्डर दिलेली आहे मिक्स व्हेज रोटी आणि दाल फ्राय आणि राईस. हॉटेल तुम्ही बघू शकता, कोणच नाही आहे सध्या तरी, आपलीच ऑर्डर लागते. आणि नेक्स्ट उद्याचा प्लॅन आहे आमचा लेह पोचायचा. एकदम अर्ली मॉर्निंग निघून 6 वाजता निघूनच आम्ही लेह पोचण्याची ट्राय करणार आहे. तर तुम्हाला मी ती अपडेट देईलच. तर चला ह्या व्हिडिओसाठी एवढंच. उद्या भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.